हे बघा इथं पण आपण बागेचं पण चित्र आणलं का बघा. या घरात आपण गेट मधून आत काय करतात मुलं आणि त्याचे वडील प्रवेश करतायत दिसतं की नाही. तसं तिथं पण आहे की नाही. काय प्रवेशद्वारातून प्रवेश केला आतमध्ये. मग काय दिसतं बघा आत प्रवेश केल्यावर. बघा मागे सरक तुझी गेट राऊंड मध्ये मागे सरक. हा बघा काय दिसतं आत प्रवेश केल्यावर. काय कसली झाड आहे. कमळ आहे. फुलांची झाडं बघतात. कसली झाड आहे. फुलांची झाडं बघा आहेत ना. कुठे आहेत बघा फुलांची झाडं. इकडून दाखवा सांगतो. रात्र कुठे आहेत फुलांची झाडं. कुठे आहे. बागेत प्रवेश केल्यावर काय असतं मग फुलासारखे किती प्रकारचे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कसली कसली असतात. लाल असतात बरोबर आणि कसले असतात. निळी 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 पण असतात फुलं. आणि कसले असतात फुलं सांगा ना फुलं. कसले असतात फुलं बघ ना इथे बघून सांग ना. हे कसले गुलाबी रंगाचे आहे. कसले सांग. गुलाबी रंगाची फुलं आहेत. फुल ऋषिकेश तू सांग काय असतात. कसल्या रंगाची फुलं असतात. हा ठीक आहे. मग आपण जेव्हा बागेतून आत प्रवेश करतो तेव्हा वाटेवर काय दिसतात अशी वेगवेगळ्या रंगाची फुलझाडं असतात. त्यानंतर आपण काय करतो या रस्त्यावरून आत 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 येतो असं. बघा ऋषिकेश कुठून आत येतो. या रस्त्यावरून आत येतो. मग आपण कुठे जायचं. या रस्त्यावरून इकडे यायचं. इथे काय बघा काय काय म्हणायचं. घसरगुंडी म्हणायचं. काय म्हणायचं. आपल्या कॉलेज शाळेच्या समोर आहे की घसरगुंडी. बसतो का तू बघितली का. मी या घसरगुंडीवर यायचं. घसरगुंडीवर चढायचं कसं कसं चढायचं. हा कुठे पायऱ्या टाका. अरे वा ऋषिकेश कुठे जायचं आपण बागेतून. हा आणि कुठे यायचं मग घसरगुंडीवर. घसरगुंडीवर काय करायचं. पायरीवर चढायचं आणि काय करायचं आणि खाली घसरत यायचं. कसं यायचं घसरत. कसं यायचं घसरत यायचं. ह्या पायऱ्यावरून आता एक एक पायरी करत वर चढायचं. गौरव हात नाही लावायचं. लांबून बघायचं. गौरव काय करायचं पायरीवरून एक एक पायरीवरून चढायचं. इथं यायचं आणि ह्याच्यावर बसायचं. इथे घसरत खाली जायचं. जायचं की नाही. मजा वाटते की नाही. काय करायचं मग याला काय म्हणायचं. घसरगुंडी म्हणायचं. काय घसरगुंडी दुसरी गेली. घसरगुंडी कुठं आहे. रामकृष्ण घसरगुंडी दाखव. घसरगुंडी बरोबर. गौरव दाखवता घसरगुंडी कुठे आहे. गौरव कुठल्या जण दाखवायची घसरगुंडी. चला ही काय झाली घसरगुंडी. काय म्हणायचं घसरगुंडी. म्हण की एक बोल शब्द झालं. आपण आता घसरगुंडीवरून मग तुम्ही बागेत कोणाबरोबर जाता मला सांगितलं बघा. कोणाबरोबर जाता. पप्पांच्या बरोबर. तू कोणाबरोबर जातो. पप्पांच्या बरोबर कधी जाता. मम्मी नाही येत बरोबर नाही येत. मग तुम्ही जेव्हा खेळत असता पप्पा काय करतात. कुठे बसतात. त्यांना बसण्यासाठी काय असतं बाग असतात. काय असतात बाग असतात. त्यांना चित्रात पण दाखवले. ही चित्रात मुलं घसरगुंडीवरून खेळताय आणि बाई काय बसले त्या मुलांची आई बाकावर बसले. तसं आपल्याकडे पण आहे की नाही एक बाग. कुठे आहे बाग बसायला दाखवा. रामकृष्ण बाग दाखवा. वा ऋषिकेश अरे वा त्याच्यावर बसलेले दिसतात की नाही बायका. जेव्हा मुलं बघायचं ना पुढं जेव्हा मुलं इथे खेळतात ना घसरगुंडीवर वगैरे तेव्हा बाकावर कोण बसलेला असतं. त्यांच्या बरोबर आले त्यांचे पालक झाडाखाली. बाग कुठं असतो. बाग कुठं असतो सावलीत असतो. ऊन लागू नये म्हणून झाडाच्या खाली बाग असतो. त्याच्यावर काय बसलेले असतात पालक बसलेले असतात मुलांचे आई वडील. समजलं. त्यानंतर काय दिसतं बघा बागेत. बाग झाला. बागानंतर हे काय दिसतं. याला काय म्हणायचं. काय म्हणायचं हे काय पाऊस पडायचं नाही. कारंजे म्हणायचं. काय सगळ्यांनी म्हणा कारंजे. कारंजे कुठे आहेत कारंजे. चित्रातलं हे झालं. आपल्या बागेत कुठे आहेत कारंजे. कुठे आहे दाखव रामकृष्ण. कारंजे त्यातून काय बाहेर पडतं पाणी. कसं पडतं बाहेर पाणी. असं बाहेर पडतं की नाही. रंगीत वेगवेगळ्या प्रकारचं पाणी बाहेर पडतं की नाही. त्या पाण्याच्या खाली काय असतं मग
बरोबर. पाण्यामध्ये काय असतं? पहिल्यांदा काय असतं? कारंजे वर पडतात. कारंजातून खाली पडणारं पाणी गोल तळ्यामध्ये साचून राहतं. हे बघा इथं साचून राहिलं की नाही? याच्यातून असं पाणी पडतं. हे गोल तळ्यामध्ये साचून राहिलं ना. आणि याच्यामध्ये काय दिसतं मग? हे रंगकृष्ण काय दिसतं? कसं असतं? कुठं असतात मासा? पाण्यात असतात, कारंजाच्या खाली. समजलं? आपण बघा काय काय केलं. बागेतून प्रवेश केला, मग घसरगुंडी बघितली ना? घसरगुंडी. त्यानंतर काय बघितलं? बाग, बसायचा बाग. त्यानंतर कुठे आलो आपण? काय म्हणायचं याला? बरोबर. काय म्हणायचं त्याला? बागेचं काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं? आता आल्यानंतर सांगतो. ऋषिकेश काय म्हणायचं सांग? काय म्हणायचं? कारंजे म्हणा. कारंजे कारंजे कारंजे. कुठे आहेत कारंजे? बरोबर. समजलं? त्यानंतर आपण कारंजे बघितलं ना. परत इथं फुलझाडं आली की नाही? फुलझाडं बघा किती प्रकारचे फुलं आहेत. किती कुठं कुठं आहेत फुलझाडं? दाखवा मला. ऋषिकेश दाखव पुढे येऊन. गौरव फुलझाडं दाखव. बागेतली कुठे आहेत? बागेतली फुलझाडं दाखवतो गौरव. आता गौरव दाखवतो. चला, फुलझाड आहे बघ. फुलझाड. परत पुढे इकडे 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 फुलझाड दाखवायचे आपल्याला. चला फुलझाड दाखवायचे बागेतली. थांबा, आता गौरव दाखवतो फुलझाडे. गौरव बागेतली फुलझाडे कुठे आहेत? इकडे 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 फुलझाडे. त्यानंतर गौरव हे काय आहे? कारंजे. काय आहे? अरे कारंजे कुठे आहे? कारंजे कुठे आहे? घसरगुंडी कुठे आहे? घसरगुंडी. थांबा रे गौरव दाखवतो. गौरव घसरगुंडी कुठे आहे? लवकर लवकर दाखवा. घसरगुंडी घसरगुंडी कुठे आहे? काय म्हणायचं? घसरगुंडी. चला, समजलं? त्यानंतर आपण काय करायचं? कुठे यायचं? झोक्यावर यायचं. त्याला काय म्हणायचं? झोक्यावर एक कोण बसलेली आहे? बाहुली बसलेली आहे. बाहुली बसली आहे की नाही? कुठून आपण आलो होतो सांगा? काय काय बघत आलो? पहिल्यांदा काय बघितलं? घसरगुंडी बघितली. नंतर पुढे काय बघितलं? पुढे काय बघितलं? काय म्हणायचं? हे म्हणायचं का? काय म्हणायचं? सरळ बस ऋषिकेश. कारंजे. कारंजानंतर परत इथं पण फुलझाड. तिथून कुठं आपण आलो? काय म्हणायचं त्याला? बाहुली नाही. काय म्हणायचं? बरोबर. काय म्हणायचं? कुठं आपल्या शाळेत आहे का झोपाळा? आहे का? आठवतो का? नाही आपल्या शाळेत झोपाळा. काय सांगताय? आहे की नाही? उद्याच पाळणा म्हणजे झोपाळा झुला म्हणायचं त्याला. आता मला चित्रातलं कोण दाखवतो बघू पटकन. झोपाळा कुठे आहे? वा, आता कोण दाखवलं? इकडे या, दाखव मला चित्रातला झोपाळा. दाखवणार आहे. उठून वरून यायचं तिकडून. झोपाळा दाखवायचा चित्रातला. चला झोपाळा दाखव. वा, झोपाळा कोण बसलेला आहे? मुलगी बसलेली आहे. काय करते ती? झुला घेते. कशी घेते? अशी. बघा घालून दाखवते या झोपाळ्यावर. कशी घेते झुला? अशी घेते. कशी घेते? बघा हलवून. हलवा तिला झोपा घाला बघू. वा, रामकृष्ण तर तू पण घाल. हात की नाही तुला? तू जाग्याला जाऊन बस. जाग्याला जाऊन बस. आता काय झालं? ऋषिकेश, झोपाळा कुठे आहे? बागेतला. इकडून येऊन